जय महाराष्ट्र मित्रांनो, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। खासियत याची अशी आहे की 13 लाख रुपयांचं तुम्हाला इथे पॅकेज मिळतंय आणि तुम्ही ते बघू शकता। ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट नंबर तुम्ही बघू शकताय। सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। मग सिलेक्शन कसं होणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, वयाची अट काय, तुम्ही ते बघू शकताय। फॉर्म भरणं सुरू होणार आहे 25 एप्रिल पासून। आपण फॉर्म भरू शकतोय 24 मे पर्यंत, म्हणजे 1 महिना आपल्या हातात असणार आहे। त्यानंतर आपले कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि आपलं सिलेक्शन होणार आहे। तुम्ही ते सॅलरी बघू शकताय, जसं की बेसिक सॅलरी तुमची 40,000 रुपये। त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे अलाउन्सेस ऍड होतात। म्हणजे जर बघायला गेलं तर अप्रॉक्सिमेटली तुमचा सीटीसी जो आहे पॅकेज आहे ते 13 लाख रुपये वार्षिक असणार आहे। म्हणजे जवळपास 1 लाख रुपये प्रति महिन्यापर्यंत तुम्ही ते कमवू शकणार आहात। जबरदस्त अपडेट आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून सांगतोय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की रेल्वेमध्ये भरती निघाली आहे, प्रायव्हेट जॉब अपडेट, बँक जॉब अपडेट, असे भरपूर सारे अपडेट तुमच्यासाठी आणतोय। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, अनेकांचे कमेंट्स आहे की आम्हाला एअरपोर्ट रिलेटेड जास्तीत जास्त वॅकन्सी असेल त्याची माहिती द्या। तर नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकता। इथे बघा खाली स्क्रोल केल्यानंतर टोटल 309 जागांसाठी ही भरती असणार आहे। मग यूआर साठी म्हणजे ओपन साठी, ईडब्ल्यूएस साठी, ओबीसी साठी, एससी साठी, एसटी साठी किती जागा आहे ते तुम्ही बघू शकताय। महत्वाचं म्हणजे तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, बोथ अप्लाय करू शकताय। अनेकांना वाटलं यार 309 जागा तर खूप कमी जागा आहे, अप्लाय करण्यात काही अर्थ नाहीये। पण सगळेच्या सगळे इथे अप्लाय करू शकत नाहीये, मोजकेच लोक अप्लाय करू शकताय। त्यामुळे जर तुम्ही एलिजिबल असाल तर नक्की तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। ओके, जसं की तुम्ही ते बघू शकताय, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर फुल टाइम तुमच्याकडे बॅचलर डिग्री आहे 3 वर्षाची इन सायन्स, म्हणजे बीएससी तुमचं झालेलं आहे। त्यात बीएससी मध्ये तुमचं फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। अनेकांचं झूलॉजी असतं, बॉटनी असतं, ते इथे अप्लाय करू शकत नाही बीएससी करून, पण ज्यांचं फिजिक्स आणि मॅथ्स आहे ते करू शकताय। त्यानंतर फुल टाइम रेग्युलर बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी डिसिप्लिन, म्हणजे इंजिनिअरिंग तुम्ही केलंय कुठल्याही शाखेतनं तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय। मग फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हा तुमचा एक सब्जेक्ट पाहिजे कुठल्याही सेमिस्टरमध्ये तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे इंग्लिश लिहिता आणि बोलता आली पाहिजे, जे की 12वीच्या बेसवर असणार आहे। म्हणजे बघा, तुम्ही पास केलेले आहे इंग्लिश लँग्वेज 10वी किंवा 12वी मध्ये तरी चालणार आहे। कारण की बघा, हे काम कसं असणार आहे, तर थोडक्यात जे पण एअरपोर्ट म्हणजे जे पण विमान इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात, मग त्यांना जी पण माहिती देतात, जे पण बघा ह्याचे टॉवरवर बसलेले असतात, तुम्ही एका पिक्चरचा तो सीन बघितला असेल, ये बटन दबाया नहीं दबाना चाहिए था, तर त्या प्रकारचं जे आहे तेच तुम्हाला इथे काम करायचं आहे। त्यामुळे पोस्टचं पण नाव तुम्ही इथे बघू शकताय, पोस्टचं नाव आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर ज्युनियर असिस्टंट। ओके, मग यासाठी वयाची अट काय, तर जास्तीत जास्त वय तुमचं 27 पाहिजे 24/5/2025 रोजी पर्यंत। पण 5 वर्षाची सूट आहे एससी एसटी साठी, 3 वर्षाची सूट आहे ओबीसी साठी आणि 10 वर्षाची सूट आहे पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण, एक सर्व्हिसमन तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे। महत्वाच्या तारखा समजून झालेल्या आहे, अजून फॉर्म भरणं सुरू झालं नाही आहे। 25 एप्रिल पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे। पण जे पण तुमचे मित्र आहे ज्यांचं बीएससी झालंय, इंजिनिअरिंग झालंय, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, ते तयारी करू शकताय। कारण की यासाठी आपल्याला काही बुक्स लागणार आहे ज्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकताय। तर मी तुम्हाला इथे प्रोडक्ट लिस्ट मध्ये ते बुक टाकून देईल, जिथून तुम्ही इझिली अभ्यास सुरू करू शकताय आजपासूनच। जसं ऑलरेडी तुम्हाला सांगून झालेलं आहे, 13 लाख रुपयांचं पॅकेज तुम्हाला मिळतं, ज्यामध्ये भरपूर सारे अलाउन्सेस आहे। मग मेडिकल बेनिफिट झालं, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम झाल्या, ड्रायनेस अलाउन्स झालं, एचआरए झालं, डीए झालं, हे सगळे अलाउन्सेस तुम्हाला इथे मिळतात। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय, तुमची एमसीक्यू टाइप क्वेश्चन असणार आहे, जसं की 120 तुम्हाला हे क्वेश्चन असणार आहे, ज्यामध्ये ए आणि बी हे पार्ट असणार आहे। ओके, म्हणजे तुमची एक एक्झाम होणार आहे, ऑनलाईन एक्झाम असणार आहे एमसीक्यू पॅटर्न मध्ये, ज्यामध्ये पार्ट ए मध्ये 4
सेक्शन्स असणार आहे. मग इंग्लिश लँग्वेज, जनरल इंटेलिजन्स, रेझोनिंग, जनरल ॲप्टिट्यूड आणि न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड अँड जनरल नॉलेज हे तुमचं पार्ट ए मध्ये असणार आहे. तर तुम्हाला याचे पण बुक पाहिजे आहे तर इथे बघा प्रॉडक्ट लिस्टमध्ये मी टाकून देईल. इथून तुम्ही इझिली अभ्यास करू शकताय. इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स, रेझोनिंग, जनरल ॲप्टिट्यूड आणि जनरल नॉलेज. ओके, मग याचा तुमचा पार्ट एचा जर अभ्यास झाला त्यानंतर तुम्ही पार्ट बी सुरू करू शकताय. पार्ट बी मध्ये काय असणार आहे ते पण सांगतोय. त्याआधी समजून घ्या, तुमची ही जी 120 मिनिटाची एक्झाम असणार आहे, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. म्हणजे 120 MCQ 120 मार्कासाठी असणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असणार आहे ती 2 लँग्वेजमध्ये असणार आहे, हिंदी आणि इंग्लिश. ओके, फक्त इंग्लिशचे जे प्रश्न आहेत ते इंग्लिशमध्ये असेल, बाकीचे तुम्ही हिंदीमध्ये पण देऊ शकणार आहात. मग इथे बघू शकता जनरल इंटेलिजन्स अँड रेझोनिंग 15 प्रश्न 15 मार्कासाठी असणार आहे. ओके, त्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस 10 प्रश्न 10 मार्कासाठी असणार आहे. इंग्लिश लँग्वेज 20 प्रश्न 20 मार्कासाठी असणार आहे. जनरल ॲप्टिट्यूड अँड न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड 15 प्रश्न 15 मार्कासाठी असणार आहे. मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स हे तुमचं बी पार्ट मध्ये येणार आहे. ते पण तुम्ही बघू शकता 30 प्रश्न 30 मार्कासाठी, 30 प्रश्न 30 मार्कासाठी अशी तुमची 120 मार्काची एक्झाम असणार आहे. 120 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे. मग पार्ट बी साठी पण तुम्हाला बुक पाहिजे असेल तर ते पण मी तुम्हाला ते प्रॉडक्ट लिस्टमध्ये टॅग करून देईल, जेणेकरून त्याचा पण तुम्ही अभ्यास आजपासून चालू करू शकताय जर का तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, याची तयारी करायची. ओके, सगळी माहिती सांगून झालेली आहे. चांगली भरती आहे. जे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. अप्लाय करण्यासाठी इथे फी असणार आहे. तर बघू शकताय SC ST आणि फिमेल PWD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाही आहे. तुम्ही बिंदास मोफत फॉर्म भरू शकताय. पण अदर कॅटेगरीतनं तुम्ही आहात, जसं की ओपन झालं, OBC झालं, तर तुमच्यासाठी 1000 रुपये इथे फी आहे, जी की जास्त आहे. पण तुमची पोस्ट पण चांगली आहे, सॅलरी पण चांगली आहे. आणि जर का तुम्ही अभ्यास करणार असाल, मन लावून करणार असाल तर नक्की तुमच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. जर फी सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे, ज्यांचं सायन्स झालंय, इंजिनिअरिंग झालंय, त्यांनी नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.